रुंद व चपटे शरीर असलेला, शरीरभर कवच असलेला आणि पायांच्या 5 जोड्या असलेला अपृष्ठवंशी प्राणी म्हणजेच खेकडा होय. संधिपाद संघातील कवचधारी वर्गातील दशपाद गणात खेकड्यांचा समावेश होतो. जगभर खेकड्यांच्या सुमारे 4500 जाती असून प्रामुख्याने त्या समुद्रात आढळतात. सागरी खेकड्यांच्या काही जाती समुद्रकिनारी उथळ पाण्यात आणि काही खोल समुद्रात आढळतात. अन्य समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत किंवा चिखलात बिळे करून राहतात. खेकड्यांच्या काही मोजक्या जाती गोड्या पाण्यात किंवा जमिनीवर राहतात. भारतात गोड्या पाण्यात पॅराटेफ्युजा स्पिनिजेरा या जातीचे खेकडे सामान्यपणे आढळतात. खेकड्यांच्या आकारमानात विविधता आढळते. जिवंत कालव्यांच्या शरीरात राहणारा वाटाणा खेकडा फक्त 1.6 मिलीमीटर एवढा असतो. जपानमध्ये मॅक्रोकिएरा आणि टास्मानियामध्ये स्युडोकार्सिनस हे आकाराने मोठे असलेले राक्षसी खेकडे आढळतात. ऑस्ट्रेलियामध्येही राक्षसी खेकडे आढळतात. या खेकड्यांच्या कवचांची रुंदी सुमारे 30 सेंटीमीटर असून पायाची लांबी सुमारे 120 सेंटीमीटर असते. भारतातील चिल्का सरोवरात आढळणाऱ्या सिलासेराटा या खेकड्याची रुंदी 46 सेंटीमीटर पर्यंत असते. खेकड्याचे शरीर चपटे, आडवे व अंडाकृती असते. शरीराचे शीर्ष आणि वक्ष हे भाग मिळून शिरोवक्ष हा अखंड भाग बनलेला असतो. हा भाग कठीण कवचाने झाकलेला असतो. खेकड्यांचे उदर इतर कवचधारी प्राण्यांहून वेगळे घड्याघड्यांचे असून शरीराखाली झाकलेले असते. खेकडा वरून पाहिला असता त्याचे उदर दिसत नाही. नराचे उदर अरुंद व त्रिकोणी असते, तर मादीचे उदर रुंद व गोलसर असते. खेकड्याचे श्वसन कल्ल्यांद्वारे होते. शरीराच्या दोन्ही बाजूंना कवचाखाली कल्ले असतात. खेकड्याला शिरोभागाच्या 5, वक्षाच्या 8 आणि उदराच्या 6 अशा एकूण 19 जोड्या उपांगांच्या असतात. यांपैकी 5 उपांग जोड्यांचे रूपांतर पायांच्या 5 जोड्यांमध्ये झालेले असते. पायांच्या पहिल्या जोडीवर चिमट्यासारखी 2 नखे असतात. त्यांना किले म्हणतात. खेकड्यांच्या जातींनुसार किल्ल्यांच्या आकारात आणि आकारमानात फरक आढळून येतात. उदाहरणार्थ फिडलर खेकड्यात एक किल्ला दुसऱ्या किल्ल्याहून आकाराने सहज जाणवेल असा मोठा असतो. फिडलर नर खेकडा मादीला आकर्षित करण्यासाठी आणि इतर नर खेकड्यांना भीती दाखविण्यासाठी त्यांच्या मोठ्या किल्ल्यांचा वापर करतो. बहुतांशी खेकडे वाळूत किंवा चिखलात चालताना त्यांच्या पायांच्या शेवटच्या 4 जोड्यांचा उपयोग करतात. पोहणाऱ्या खेकड्यांमध्ये पायांच्या शेवटच्या जोडीचे रूपांतर वल्ल्यांमध्ये झाल्यामुळे ते चपट्या पायांचा वापर करून कुशलतेने पोहतात. इतर बहुतांशी कवचधारींप्रमाणे खेकडे सर्वभक्षी आहेत. शैवाल, लहान मासे किंवा कृमी खाऊन ते जगतात. याखेरीज समुद्र किनाऱ्यावरील तसेच पाण्यातील मृतजीवांचेही भक्षण करीत असल्यामुळे ते परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. काही खेकडे इतर प्राण्यांच्या शिंपल्यात सहभोजी म्हणून राहतात. उदाहरणार्थ कालव्यांच्या शिंपल्यात राहणाऱ्या पन्नोथेरिस या खेकड्याला कालव्यांच्या अन्नाचा काही भाग मिळत असतो. बहुतांशी खेकड्यांच्या जाती खाऱ्या पाण्यात अंडी घालतात. अंड्यांपासून प्रौढ खेकड्यात वाढ होईपर्यंत त्यांच्या वाढीच्या 4 अवस्था असतात. या 4 अवस्थांपैकी पहिल्या 2 अवस्था अंड्यात घडून येतात. बहुतांशी खेकड्यांमध्ये 3ऱ्या अवस्थेत अंडे फुटून मुक्तपणे पोहणारा झोइया डिंभ बाहेर पडतो. 4थ्या अवस्थेत याच झोइयाचे रूपांतर प्रौढासारखे दिसणाऱ्या मेगालोपामध्ये होते. खेकडे त्यांच्या कठीण कवचाची कात टाकून वाढत असतात. भारतात आढळणाऱ्या नेप्च्यूनस पेलॅजिकस या सागरी खेकड्याचे शिरोवक्ष सुमारे 20 सेंटीमीटर रुंद असते. त्याच्या पायाची 5वी जोडी वल्ल्यांसारखी चपटी असते. 3 रक्तवर्णी ठिपके अंगावर असणारा नेप्च्यूनस खेकडा त्याच्या परिसरात प्रदूषण नसल्याचे दर्शवितो. माणूस खेकड्यांचा खाण्यासाठी उपयोग करतो. भारतात सिलासेराटा, नेप्च्यूनस पेलॅजिकस आणि पॅराटेफ्युजा स्पिनिजेरा इत्यादी खेकडे खाल्ले जातात. अमेरिकेत ब्ल्यू क्रॅब खेकडे मोठ्या प्रमाणावर विकले जातात. पूर्व आशिया आणि युरोपीय देशांत गझामी आणि ब्ल्यू स्विमिंग खेकडे खाल्ले जातात. धन्यवाद.